करायचा स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्यात विश्वासघात करणारी लोक असतात, बरोबर. ज्याप्रमाणे आपण ज्या ज्या लोकांवर विश्वास ठेवलेला आहे, ती लोक बघा प्रत्यक्षात एक ना एक दिवस विश्वासघात करणारी असतात. परंतु विचार जर केला, जिथे आपण प्रत्यक्षात उपस्थित नसतो तिथं आपल्यामध्ये असणारे गुण आणि आपल्या अवगुण आपलं प्रतिनिधित्व करत असतात. आता विचार करा, आपण ज्या जागेवर उभे आहोत तिथे आलेली समोरची व्यक्ती आपल्याशी उत्तमाची बोलेल, बरोबर, चांगल्या प्रकारे बोलेल. आपल्याला वाटेल अरे ही व्यक्ती माझ्या जवळची आहे. परंतु जशी आपली पाठ फिरेल, जिथून आपण निघून जाणार आहोत त्या ठिकाणी आपण नसताना तीच व्यक्ती आपल्याबद्दल दुसऱ्यांना सांगेल. ते सुद्धा गुण नाही तर आपले अवगुण. म्हणजे विचार करा, आपल्या देहातला जो गुण आणि प्रत्यक्षात असणारा अवगुण आपल्याला ओळखता आला पाहिजे. लोक कशाला जास्त विचारतायत, का आपण आपला देह अवगुणाकडे वळलेला आहे, कशा प्रकारे बघा लोकांना सांगत आहेत. म्हणून समर्थ म्हणाले, विश्वासघात समोरची व्यक्ती जाणून बुजून करत असते. लोकांना दोष देणं पूर्णपणे बंद करायचं. जर आपण लोकांना बोलत जर राहिलो तर समजायचं आपले अवगुण आहेत, आपण कुठेतरी चुकलेलो आहोत. जर आपण चुकलेलोच नसू तर बघा आपले लोक अवगुण काढतील का बाहेर? नाही काढू शकत. आपले दोष बाहेर काढतील का? नाहीच. कारण बघा, एखादं आंब्याचं झाड आहे, सुंदर भाग दिलेला आहे बघा समर्थाने. त्या आंब्याच्या झाडावर कच्चे आंबेसुद्धा आहेत आणि पिकलेले आंबेसुद्धा आहेत, परिपक्व झालेले आहेत. आता जो तो येईल तो सर्वात जास्त कुठले आंबे काढेल? तर बघा परिपक्व झालेले काढेल. ज्याला लोणचं भरायचं आहे किंवा बघा कैरी म्हणून खायचं आहे तो कच्चा आंबा काढेल. प्रत्येकाची विचारधारणा ही वेगवेगळी असते, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्यातला आत्मविश्वास कमी करायचा नाही आहे. कोणत्या गोष्टींवर सर्वात जास्त विश्वास ठेवायचा आहे हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. हो, अगोदर नकारात्मक विचार सोडा. आपल्या जीवनात आपण नकारात्मक विचारामध्येच अडकलेलो आहोत. कशाला ते नकारात्मक विचार आपण घेऊन बसायचे? काय मिळणार आहे? अहो, पुढं जायचं आपल्याला. मार्ग अनेक आहेत. जिथे आपली बघा संपूर्णपणे रस्ते बंद आहेत, सर्व गुंतागुंत झालेली आहे, तिथे सुद्धा रस्ते आपोआप मोकळे होतील. फक्त पुढे तर चला. आपण पुढे जायलाच पूर्णपणे घाबरत बसलेलो आहोत. कारण का? विचार, जे नकारात्मक विचार आहेत ना, ते आपल्याला सोडत नाही आहेत. समर्थ म्हणाले, आपली सवय प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर माणसाची सवयच अशी आहे, जो उपयोगाला येईल त्यालाच आपण धरून चालायचं. बस एवढंच आपण पाहतो. तो मला मदत करेल किंवा माझं राहिलेलं काम अपूर्ण बघा तो पूर्ण करेल. म्हणजे विचार करा, आपण अजूनपर्यंत आत्ताच्या क्षणापर्यंत आपण एकमेकांवर अवलंबून आहोत.
अहो किती दिवस बघा आपण धरून चालायचं त्या व्यक्तीला. आज स्वतःहून कधीतरी पाऊल उचला. ज्याची गरज संपली त्याला सोडून द्यायचं, असा आपला भाग आहे. कारण जेव्हा तो आपल्या मदतीला धावून आलाय ना, आता त्याच्या मदतीला सुद्धा आपल्याला धावून जाता आलं पाहिजे. परंतु नाही, गरज संपली ना, बघा मी नाही कोणचा, डाळ भात लोणचा, अशातली आपली गत आहे. असं होता कामा नये. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या सवयीमध्ये सुद्धा बदल होणं गरजेचं आहे. जो उपयोगाला येईल ना, त्याच्यासोबत जर आपला ध्येय असेल तर त्याच्यासुद्धा अडचणीमध्ये आपला ध्येय असणं गरजेचंच आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य उत्तम प्रकारे मनमोकळेपणाने जगाल, तो दिवस हा तुमचाच असणार आहे. प्रत्येक दिवस बघा ज्याप्रमाणे बदलत असतो, प्रत्येक दिवस हा नवीन दिवस पाहायला मिळत असतो. सकाळची बघा संपूर्णपणे उत्तम प्रकारे सुरुवात ते रात्रीच्या झोपेपर्यंतचा शेवट. आपण आपल्या बघा प्रत्यक्षात तारखा आपण पाहत असतो, बरोबर की नाही? दररोज बदलत असतात ना. घड्याळामधले तास काटा, मिनिट काटा, सेकंड काटा तो सुद्धा बदलत असतो. परंतु आपल्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे ना. आपण मात्र तसेच राहिलेलो आहोत. अहो काळ बदलला, वेळ बदलली, मात्र आपण आहोत तसेच आहोत. आपल्यामध्ये सुद्धा बदल होणं गरजेचं आहे. मन मोकळेपणाने आपल्याला सुद्धा जगता आलं पाहिजे. बरोबर की नाही? आपण मन मोकळेपणाने जगतच नाही आहे. आपल्याला जसं काही धरून बांधून बघा प्रत्यक्षपणे जीवन जगू, ह्या निमित्ताने आपण जीवन जगत आहोत. समर्थ म्हणाले, प्रत्येकजण सल्ला देतात ना. जो तो येतोय बघा, आपल्या घरातले नातेवाईक असू दे, शेजारी पाजारी असू दे, मित्रमैत्रिणी असू दे, जो तो येतोय आपल्याला सल्ले देतोय. परंतु सत्य आहे, जे आपण कधी गांभीर्याने नाही ऐकलं ना, ते आपण ऐकलं पाहिजे. कारण प्रत्येकजण करणारी असतो. स्तुती करणारी लोक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ज्या वेळेला आपली निंदा होत असते, त्या वेळेला समजून जायचं की आपण कुठेतरी चुकलेलो आहोत, की नाही? म्हणून लक्षात ठेवा, विश्वासघात का होतो आपला, काय कारण असू शकतं, हे समजलं पाहिजे. म्हणून चांगले विचार आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. आयुष्यातला प्रत्येक क्षण आपल्याला उत्तम प्रकारे जगता आला पाहिजे. अहो एक एक सेकंद महत्त्वाचं आहे. कारण कोणता क्षण आपल्यासाठी शेवटचा असेल ना, हे सांगता येत नाही. काय हो? म्हणून विचार करा. रात्र वैरायची, उत्तम प्रकारे श्रवणामध्ये राहा. उत्तम प्रकारे बघा, ज्यावेळी आपण मित्रमैत्रिणी किंवा शेजारी पाजारी नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये राहतो ना, त्यावेळी आपला देह हा सक्षम असणं गरजेचं आहे, जागरूक असणं आवश्यक आहे. कारण प्रत्यक्षात जर आपण विचार केला, प्रत्येक क्षण हा मोलाचा आहे. आयुष्य म्हणजे जिथं खूप काही कमवूनही माणुसकी कमवता येत नाही. माणुसकी कमवायचं म्हणजे पैसा नाही आहे. तुझ्याकडे 1,00,000 रुपये आहेत, 10,00,000 रुपये आहेत, करोडो रुपये आहेत, म्हणजे तुझ्याजवळ माणुसकी आहे किंवा माणुसकी बघा प्रत्यक्षात तुझ्या जवळच येईल असं नाही आहे. ज्याच्या खिशात पैसासुद्धा नाही आहे ना, त्याच्यासोबत आजूबाजूला बघा त्याने हाक मारतात, सर्वजण उपयोगाला येत आहेत. मग माणुसकी कुठे आहे? पैशाला महत्त्व नाही दिलेलं. आपण आपल्या आयुष्यात फक्त एकालाच महत्त्व देतो, ते म्हणजे पैसा. बरोबर आहे, पैशाने सर्व कार्य होतात, मान्य आहे. परंतु भरपूर पैसा असतानाही प्रेम विकत घेता येत नाही ना. तुम्ही पैशाने सर्व काही विकत घेऊ शकता. सर्व काही असतानाही बघा आपल्याला शांत झोप लागत नाही आहे. मग काय उपयोग? सर्व आहे. अहो जिथे आपण झोपलेलो आहोत,
बेडवर पडलेलो आहोत, तिथे 4-4 एसा लावून बसलो हो, परंतु शांती सुखाची झोपच लागत नाहीये. का? आतमध्ये सारखे विचार, आपल्यातले गुण, आपल्यातले अवगुण बघा प्रत्यक्षपणे आपल्याला झोपू देत नाहीयेत. आपल्याला ओळखायचं आहे. ज्यावेळी बघा प्रत्यक्षात आपला देह उत्तमाचं कार्य करेल ना, त्यावेळेलाच आपल्या देहाला जाणीव होईल की खरंच जे केलं ते चांगल्या प्रकारे केलं. कोणावरही अवलंबून राहिलो नाही आणि त्यामुळे माझा विश्वासघातसुद्धा झालेला नाही. कारण बघा समर्थ म्हणाले, आयुष्यात आहे ना, यश साजरं करणं ठीक आहे. आपण एखादी मॅच जिंकलो, त्यामध्ये झालेला आनंद असेल, समाधान असेल, आपण साजरा करतो की नाही? पण त्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की अपयशातून धडा शिकणं. प्रत्येक वेळेला यश येईल असातला भाग नाही आहे ना. अपयशसुद्धा येत असतं. ज्या ज्या वेळेला अपयश येईल त्या वेळेला त्यातून आपण धडा घेणं महत्त्वाचं आहे. शिकलं पाहिजे. का आपण आऊट झालो? बरोबर की नाही? एखादी परीक्षा असेल त्यामध्ये बघा आपल्याला कमी मार्क मिळाले. का कमी मार्क मिळाले? याचा आपण अभ्यास केला पाहिजे. दरवेळेला आपण पहिला नंबर काढायला बघा प्रत्यक्षात आपण अभ्यास करायचो आणि पहिला नंबर यायचा. त्यामध्ये आनंद कधी मिळाला नाही आहे. का मिळाला? नाही आहे. ज्या वेळेला आपल्याला कमी मार्क मिळायला लागले, बघा विचार करा. सारखा पहिला नंबर येतोय, सारखा पहिला नंबर येतोय. त्यामध्ये कधी आनंद झालेला नाही. परंतु बघा जिथे आपल्याला कमी मार्क मिळायचे, जिथे आपल्याला बघा आपले आजूबाजूचे जे विद्यार्थी आपल्याला चिडवायचे, आपल्याला कमी मार्क मिळायचे म्हणून. पण परीक्षेच्या वेळी बघा आपण चांगला अभ्यास केला आणि त्या परीक्षेला आपल्याला सर्वात जास्त गुण मिळाले. त्यावेळी सर्वजण बघा टाळ्या वाजवत होते. का? कारण केलेली मेहनत. म्हणून समर्थ म्हणाले, अपयशातून धडा शिकणं महत्त्वाचं आहे. यश अपयश आयुष्यात येतच असतात. परंतु जिव्हारी लागणारे शब्द बघा प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलो, अचानक बघा आपल्या हाताला लागतं. बरोबर की नाही? शरीरावर वळ उठलेले दिसतात. आतून वेदना होतात. पण एखादी व्यक्ती ज्या वेळेला बोलत असते ना, त्यावेळी ती व्यक्ती आपल्याला मारत नसते. पण प्रत्यक्षात बोललेले शब्द आहेत ना, त्या मारण्यापेक्षा बघा ते शब्द आपल्या जिव्हारी लागतात. त्याची जाणीव आपल्याला होत असते. त्याची कळकळ आपल्याला भासत असते. म्हणून समर्थ म्हणाले, लोकं इथपर्यंत आपल्याला बोलण्यापेक्षा आहे ना, आपल्यामध्ये सराव असणं, मेहनत असणं, बघा चांगले विचार असणं खूप गरजेचं आहे. कधी-कधी आयुष्यात आलेली नवीन माणसं जुन्या माणसांपेक्षा खरंच चांगली असतात. आपल्याला वाटतात की बाबा आयुष्यात ही नवीन माणसं आली आहेत, जुन्या माणसांपेक्षा खूप चांगली आहेत. नाही आहे. पण जुन्या माणसांचे जे विचार आहेत ना, ते नवीन माणसांना बघा प्रत्यक्षात त्यांच्यापेक्षा सरस असतील. म्हणून समर्थ म्हणाले, कुणालाही दोष देत बसू नका. जुनी माणसं असो किंवा नवीन माणसं असो, प्रत्येकजण त्यांचे विचार धरत असतो. बरोबर की नाही? चांगले विचारांप्रमाणे देह असणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, विश्वासघात तेव्हाच होतो ज्यावेळी आपले अवगुण लोकांपर्यंत बाहेर येत असतात. म्हणून अवगुणांना थारा न देता आपले गुण हे उत्तमाचे कसे प्राप्त होतील, लोकांना आपले गुण कशाप्रकारे बघा दिसतील, हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून विश्वासघात न होण्यासाठी आपण कोणावरही अवलंबून राहू नका. जय जय रघुवीर समर्थ.